हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज सुट्टी आहे. सुट्टी तर तशी आपल्याला लई दिवसापासून आहे. आता चाललो आहे फिरायला एका जागी. थांबा पहिला इथून कल्टी मारू आपण. चले अम्मे, चाललो. बाय बाय. बाय बाय. चलो आंटी, बाय बाय. लुक है तुमको ब्लॉग में. हाँ काय भाई, कसं आहे भाई? आता चाललोय आता काही दिवसांनी बाहेर. ओके. कुठे आपली धोंडा आजी कुठे आहे? ओय इकडे गेलेले लोक बघायला. हा हा बघ इकडे बघ. ऐकर ऐकर लवकर. हा, बोल कशी आहे तुम्ही? तू बोल कशी आहे? हा बोल. सगळ्यांना मिस करत होते, सगळे तुझी आठवण काढत होते. बोल ती धोंडा आजी कुठे, धोंडा आजी कुठे. मग बोललो जरा धोंडा आजीला दाखवतो. चल बाय बाय कर. बाय बाय. चला भाई, आता पहिली इथून कल्टी मारून आता शिव्या खाल्ल्यात आपण मजबूत झाल्या. कारण सकाळ सकाळ मी आहे ना फुल कारची चावी आहे ना हरवलेली आहे. चालले सकाळ सकाळ तर शिव्या खाल्ल्यात. तर जाऊ काहीतरी मार्ग काढायला लागेल आपल्याला. कारण सकाळ 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 डेंजर शिव्या खाल्ल्यात. आता मी कारची चावी हरवली का म्हातारे. म्हणजे म्हातारी बघा कशी कपडे होती. बघ जरा हाय कर. अरे हात कर. तुला काय करायचं फक्त हाय कर. हा ब्लॉग मध्ये येणार तू आता. टीव्हीला येणार, टीव्हीला. हा आता ही चावी कुठे ठेवली पहिलं त्याचं टेन्शन आलंय. ठीक आहे, जाऊ दे भाई. आज आपली आहे सोलो ट्रिप. सोलो ट्रिप आपण चाललोय फिरायला. चल अण्णा, सोलो ट्रिप आपण चाललो आता फिरायला. तर इथून जाणार आहे कुठं जाऊ. ॲक्च्युली मी बघितलं होतं उरणवाला बीच. तर माझा मूड चाललाय तिकडं जायचा. मग ठीक आहे, चल जाऊया तिकडं. का भावा, चल जातो आता तिकडे आणि दाखवतो तुम्हाला. गाईज आता निघालेलो आहे. आता मी जाऊन काल रात्री एका मेडिकलला गेलो होतो. त्या मेडिकलला जाऊन पण विचारलेलं आहे चावीबद्दल. पण चावी काय आपल्याला भेटलेली नाही आहे. आता पूर्णपणे आपण शिव्या खाण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. सकाळ सकाळ तर आपल्याकडे बॉम्ब फुटले शिव्यांचे. आता संध्याकाळी जाऊन परत एकदा शिव्या खाणे आपल्याला कंपल्सरी आहे. ऑप्शन नाही आता आपल्याला दुसऱ्याकडे. आता पहिला CNG भरू. CNG भरून डायरेक्ट आपण कल्टी. सोलो ऑन द ट्रिप. सोलो ट्रिप जाऊया. उरण बीचला जायची इच्छा वाटते मला. बघू आता. गाडी तर काढली. CNG पेट्रोल भरून डायरेक्ट कल्टी आपण. हे भाई आवक 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 आई या. 4 व्हीलर टप देते भाई. 4 व्हीलरला टप देते आपल्या. कसे भाई होंडा. चला बाय बाय. आता आलो होतो जरा गाडीचं हे करायला. एक आतमध्ये ते स्मेलचं घ्यायचं होतं. हे स्मेलवालं आहे ना, ते घेतलं आहे. आणि अजून काय केलं, ह्या चावीला हे नव्हतं, सेल संपला होता याचा, तो पण घेतला. आणि आता इकडचं एक ते निघालं आहे बघा, हेवालं हे एक लावायचं आहे. ते बघतो आता. ते चिपकवायचा भेटला तर ते पण चिपकवतो. आणि माझा मिकी माऊस आहे तो पण मला चिपकवायचा, त्याचा पण गम निघाला आहे. तर दोन्ही भेटले तर दोन्ही पण चिपकवून टाकतो. Join with Bengaluru, Mumbai highway. खतरनाक हा. ओ माय गॉड, खतरनाक. 555 रोल्स रॉयस. गाईज रोल्स रॉयस दिखली. रोल्स रॉयस डेंजर भाई. या पनवेलच्या रोडला कोणत्या पण गाड्या पळतात. लास्ट टाइम मला G-वॅगन पण दिसली होती, 2 ते पण व्हाईटवाल्या. आणि आता तर डायरेक्ट रोल्स रॉयस दिसली. काय कलर होता यार, एक नंबर. आवडला भाई, एक नंबर कलर होता, एक नंबर. फुल भारी भारी वाटत होते. सगळ्यांचं लक्ष व्हायचं रोल्स रॉयस होतं काय. त्या लोकांना, त्याला रोल्स रॉयल असून आहे ना, पनवेलच्या लोकांनी त्याला जायला रस्ता नाही दिला. पण मी बोललो मी थांबतो, कारण Continue on Bengaluru, Mumbai highway for 1 kilometer. एक नंबर गाडी होती. तरी आता पोहोचलो आपण. बराच टाइम झाला आता. हे भाई तिकडं काय चालू आहे, टो चालू आहे, टो. एक बस दुसऱ्या बसला टोईंग मारते. हिला पनवेलमध्ये ना काय खतरनाक बघायला भेटतात. एकच मिनिट दाखवतो भाई तुम्हाला. चालू आहे नुसती टोईंग चालू आहे, टोईंग.
अच्छा बसला नाही. अच्छा 2 बस आहेत टोईंगवाल्या. हा बघा, ही पहिली, हिला एक किस्ती आणि दुसरी, हिला पण एक टोईंग चालू आहे. झिजिक 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 लाल परीचे चाका निघलेत, टोईंग चालू आहे फुल खतरनाक वाला सीन आहे. बघू यार, एक नंबर आहे भाई, मजा यायला लागली. आता एकटा सोलो ट्रिप आहे, 1 साइड मजा येते जात आता. आणि In 400 meters, keep right to take the flyover. मगातपासून असं वाटतं ना की मला बाहेर फुल ढगाळ वातावरण झालंय. पण ते मला असं वाटत होतं कारण मी चष्मा घातला होता म्हणून. आणि चष्मा काढला, मी बघितलं भाई इथे तर ढगाळ वातावरण नाही. मी मस्त खुश झालो होतो पाऊस बिऊस येईल म्हणून, पण नाही. चला आता जाऊया आपण रोडवरती, दाखवतो तुम्हाला काय काय जे जे दिसेल असं कॉमेडी सीन ना, तुम्हाला प्रत्येक सीन दाखवतो राहील. Keep right to यार रोडला आलोय ना, असं वाटतंय मी कुठेतरी पबजीच्या ह्याच्यामध्ये आलो यार. आता मला कसं तुम्हाला दाखवू. हा बघा इकडं, 1 मिनिट लांबा झालो, तुम्हाला दाखवतो. हे सगळं असं वाटतंय ते पबजीच्या दुनियेत आलोय. इकडं हे घरं, हे सगळं, इकडं सगळे हे माल डब्बे, एवढे मोठे डोंगर बिंगर. प्रॉपर मला असं वाटतं इकडचंच पबजीचं लोकेशन इकडचंच घेतलं नाही का. एवढं खतरनाक आहे. हे बघा इकडं सगळे हे घरं, आणि या साईडला बघा हे सगळे ते डब्बे सगळे ते शिपिंगचे. एकदम खतरनाक असं वाटतं पुरा पबजीच्या दुनियामध्ये आलोय. ती मोठी बघा शाळा बिळा असते ते पबजीमध्ये, हे बघा हे सगळं तसं वाटतं. एकदम मला रिअलच वाटायला लागलं, असं वाटतं पबजीत आलोय यार. मी कधीपासून विचार करतो भाई ही जागा कुठेतरी बघितल्यासारखी वाटते. खतरनाक यार. कोणचं गाव आहे काय काय माहिती आहे काय. चिरनेर करून एक गाव आहे, इकडं आहे कुठेतरी. खतरनाक यार शपथ. त्याच्यापेक्षा खतरनाक तर भारी इथं महाराजांचं हे दिसतंय का, बघा इथं छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा प्रॉपर असा भाई साहेब. धाड 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 डेंजर झालंय. एक नंबर यार, खतरनाक काय व्ह्यू आहे. महाराजांचं पण एक नंबर केलंय. वाव. आणि पूर्ण पबजीवाली दुनिया आहे भाई, डेंजर आहे यार. एक नंबर भारी. मला स्पॉट आता भेटायला लागले तर काय सांगू. प्रॉपर असं वाटतंय बघा, हे जाळ्या बिळ्या मारायला बघा पबजीच्या, दिसले का. मला वाटतं पबजीवाल्यांनी इकडचाच मॅप घेतलाय, प्रॉपर इकडचाच मॅप घेतलेला दिसतोय मला. एकदम भारी वाटतंय. माझी सोलो ट्रिप असं वाटायला लागलंय मला, एकदम सफर होत चालली. जसं जसं मी पुढं चाललोय ना तसं तसं मला काय ना काय एक भारी वस्तू दिसायलाच लागलेल्या आहेत. ठीक आहे, जसं काय 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 दिसेल ना तसं तुम्हाला एक गोष्टी कॅप्चर करत दाखवत राहील. आता आपण इथं पोचलेलो तर आहे उरण बीचच्या जवळ, काय नियर बाय कुठेतरी. तर बोललो चला आता इथं CNG वगैरे भरूया, कारण आता CNG आपली संपलेली इथं ऑलमोस्ट. CNG भरून आता इथून निघूया. अरे मिकी माऊसला बघा ना, ह्याला बघून ना डायरेक्ट झोप येऊन जाते मला. हे किती भारी झोपलं आहे. गौतम बुद्ध आणि हा आपला जोक्याबाई लय भारी आहे. लय बिचारे भारी झोपतात रे, यांना बघून ना मला झोप येऊन जाते. असं बाकी आपली CNGची लाईन वगैरे लागलेली आहे. आता CNG वगैरे भरूया आणि डायरेक्ट आता इथून डायरेक्ट बीचला जाऊया. तिथं पण मी एक कॅफे पण बघितलं होतं, बघू ते कॅफेची आपण कॉफी वगैरे पण पिऊया. चला तोपर्यंत भेटूया आपण पुढं जाऊया. सो गाईज फायनली आता आपण पोचच तर आलेलो आहे. 4-5 मिनिटाचा रस्ता आहे फक्त. बाकी इथला रोड बघा, खूप लांबपर्यंतचा असा रोड आहे, म्हणजे 5-6 मिनिटा बाजूपासूनचा असा रोड आहे. एकदम मस्त व्ह्यू आहे आणि जागा पण भारी आहे. आवडली. इथले घरं काय घरं असे आहेत की ते खूप ओल्ड एज होम सारखे आहेत, आणि काय असले बंगले आहेत ना खतरनाकवाले, की म्हणजे नेक्स्ट लेवल. म्हणजे यांनी असं आहे की जुन्या पारंपरिक आपली जी पद्धत आहे, जे आपले घरं आहेत ते पण जपलेले आहेत, प्लस नवीन जे आहेत बंगले टाईप प्रॉपर तसे बंगले सुद्धा बांधलेले आहेत. सो बघू आता पुढे जाऊन 2च मिनिटावरती आपला बीच येणार आहे, तर मग बीचवरती जाऊया आणि मग तिकडचं ते काय व्ह्यू वगैरे आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो. गाईस पोचले तर आहे आणि आपला वेटिंग पिरियड संपलेला आहे. भाई काय नजारा आहे यार, खतरनाक. वेट दाखवतो.
त्या साईडला तर एकदम प्रॉपर असं मला तर असं वाटतंय ना भाई तिकडे तरी कोकणा विकला त्या साईडला पाण्यात गेलं त्या साईड व्हिडिओ वगैरे काढूया मला असं वाटतंय जरा मी पण खूप लवकर आलो थोडंसं सनसेटच्या टायमाला आलो पाहिजे होतं तर एकदम भारी असं भेटलं असतं ठीक आहे खुश आहे यार मस्तच दिसतोय समुद्र एवढे मोठ्या मोठ्या जहाज आहेत आतमध्ये परत ते ब्रिजचे काय कसले काम चालले यार डेंजरवाले दिसतात का नाही कॅमेऱ्यात काय माहित नाही बीच पण ठीक आहे यार सही आहे म्हणजे छानच आहे छान गर्दी नाही काय नाही एकनंतर माणूस येऊ शकतो बसू फिरू शकतो लय काय गोष्टी बोलू शकतो कधी कधी असं एकटं आलेलं पण बरं असतं लय काय गोष्टींचे प्रश्न सुटतात आपल्या जाऊया आपण त्या साईडला जाऊया आता इथं पोचलेलो आहे मस्त अंकलने आपले 1-2 व्हिडिओ जरा शूट मारले आहेत क्या नाम आहे अंकल आपका हा सोनजीत अंकलनी व्हिडिओ आपली काढलेली 1-2 सोनजीत अंकल आहे बंगालवरून बंगालचे नाव आहे ठीक आहे अजून जरा इथं आता व्ह्यूचे इथं बसतो वगैरे थोडं बरं वाटतं इकडे खूप 1-2 व्हिडिओ काढतो स्टोरी वगैरे टाकायला काय आहे डोळ्यांचे नजरेत बघायचे हे सगळं व्ह्यू हे ते एक नंबर आहे पण जागा एक नंबर आहे भाईला आवडली थोडं लोकांनी कचरा वगैरे टाकून थोडी घाण केली आहे पण ठीक आहे स्टील चांगलं आहे जे काय ते भाई आपण आलो कुठेतरी आपली मैत्री वगैरे दोस्ती बिस्ती सगळ्यांसोबत अशीच होऊन जाते आता हे पोर आहेत हे लोक होते सगळे यांचे 1-2 जरा फोटो काढले ते लोक एवढे खुश झाले बोले भाई मेरा भी निकालो सगळ्यांचे छोटे मोठे थोडेसे फोटोज वगैरे काढले आता जाऊ बसूया कुठेतरी एका जागी मस्त जाऊन बसतो जरा बरं वाटेल त्या साईडला गेलो पाहिजे कारण त्या साईडला गर्दी नाही आता इतकं आलोच आहे तर त्या साईडला जातो थोडं त्या साईडला बरं वाटेल या बीचची ना मला एक पद्धत लय आवडली कारण तिथून इथपर्यंत सगळीकडे दगड आहेत का सगळे बघा स्ट्रेट लाईनमध्येच आहेत ना वर ना खाली ना काय ना मध्ये जास्त गॅप वगैरे काय आपण सहज असे पाय वगैरे ठेवू शकतो आणि लहान मुलं पण 5-6 वर्षाचा मुलगा पण सहज इथून चालू शकतो असं आहे आता मरीन ड्राईव्हला कसे दगड आहेत तसे नाही प्रॉपर हेच आपले महाराष्ट्राच्या मातीतले दगड आहेत पण काही त्याला हे नाही एकदम भारी आहे मस्त व्ह्यू पण आहे आता बघू जाऊ इकडे मी एक कॅफे बघितलं होता तर कॅफेला जाऊन बघतो का आहे का खायला प्यायला तर आता भूक तर लागली तहान पण लागली बघूया दोन्ही गोष्टी काय भेटतं ते कॉफी वगैरे काय असेल ते खातो वगैरे पितो काय खूप बरं वाटतं इथं थोडं मस्त वाटतं ना कसं सांगू आता शब्दांमध्ये ते जास्त व्यक्त करता येत नाही फक्त असं वाटतं नाही का नेचरचा असा व्ह्यू घ्यावा बघत राहावा एकांतात बसावा कारण काय ना असं एकांतात बसलेले ना लय साऱ्या गोष्टींचे इथं आपले लाईफचे प्रश्न सुटतात खुशीमध्ये असलं तरी पण लोकांनी येऊन बसलं पाहिजे दुःखात असलं तरी पण लोकांनी येऊन बसलं पाहिजे एवढंच आहे की लाईफमध्ये जास्त इम्पॉर्टन्स कुणाला देऊ नका किंवा लाईफमध्ये बोलतात ना कुणासाठी इतकं जास्त अवेलेबल होऊ नका की त्या समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल किंमतच नाही राहणार म्हणजे काय होतं प्रत्येक टायमाला तुम्ही अवेलेबल आहे कोणती पण गोष्ट झाली अवेलेबल आहे किती वाजता पण फोन केला रात्री 2 वाजता 3 वाजता काय तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये एका कॉलवरती तुम्ही लोक सगळे अवेलेबल आहे पण बोलतात ना तुम्ही जितकी अवेलेबिलिटी दाखवणार ना तितकं तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला लोक हलक्यात घ्यायला ट्राय करणार तुमच्याशी लोक जास्त तुम्हाला असं एकदम नॉर्मलमध्ये घेणार तुम्ही तुमच्या मनाने एकदम चांगल्या मनाने नाही का सगळ्यांशी बोलणार चल हे पण करूया तुझ्यासाठी इथं पण येऊया
तू बोलशील तर तुझ्या एका कॉलवर आपण हे करूया ते करूया, पण ज्या लाईफच्या ज्या गोष्टी असतात ना त्याच की कुणाला जास्त जास्त व्हॅल्यू द्यायची नाही. आपण आपल्या लाईफमध्ये जास्त कुणाला जिथं बोलतात ना कुणासाठी जास्त अवेलेबल राहायचं नाही. जितकं तुम्ही कोणासाठी अवेलेबल राहाल, जितकं काय काय कराल, तितकंच लोक तुम्हाला हलक्यात घेतात. सो तुम्ही व्हॅल्युएबल बना. जिथं इम्पॉर्टंट आहे तिथंच तुम्ही जास्त टाईम द्या किंवा तेवढ्या पुरताच टाईम द्या. एवढंच. एकदम भारी वाटतंय. बाकी एकदम नजारा एवढा मस्त आहे. सगळ्या काय गोष्टी एकदम भारी आहेत. जो येतोय जातोय सगळ्या काय गोष्टी आहेत. आता असंच आहे, लास्ट टाइम पण तुम्हाला मी बोललो ब्लॉगमध्ये की आता लाजायचे टाइम गेलाय. आता नाही लाजत. आता किती पण लोक येऊ द्या, काय पण येऊ द्या, किती लोक बघत पण असू द्या, काही पण करत असू द्या, पण आता नाही काय वाटत. बाकी आता हळूहळू आता इथं गर्दी भरायला लागली आणि एवढी गर्दी तर लागत नाही. आता मी आलो तेव्हा काहीच नव्हती. मोजून 8-10 लोक असतील आणि आता भरपूर असे लोक आलेले आहेत. हवाई चांगली सुंदर. मला असं वाटतं हा व्ह्यूसाठी ना एकदा मी सनसेट टायमाला येईल. जर इथं मी आता थांबलो जास्त अवेलेबल तर थांबल इकडे, अदरवाईज सनसेट टायमाला येऊन जाईल. आता जातो इकडून कॅफेमध्ये काहीतरी खातो पितो आणि जर टाईम झाला तर मग परत एकदा येतो सनसेट व्ह्यूसाठी. त्या साईडला पण एकदा चेकआउट करतो कसं आहे खाली ते. ठीक आहे, चला तोपर्यंत. इथं ना आता एका कॅफेला आलेलो आहे. त्याच्याकडे तर लाईट तर गेलेली आहे, त्यामुळे ते लोक काय त्यांना भेटत नाही ब्रेकफास्ट वगैरे, काय जेवण वगैरे जे काय भेटते इथं फूड वगैरे कॅफे आहे. काय बनवायला तर त्यांना भेटत नाही. तर सध्या एक हे मागवले फक्त. बाकी तुम्हाला आता इथला फक्त ना मी व्ह्यू दाखवतो. मागचा व्ह्यू हा व्ह्यू कसा दिसतो. ठीक आहे. आणि इथपर्यंत असं पूर्ण पाणी भरलेलं असतं. काय व्ह्यू यार, एक नंबर, खतरनाक असा. हे कॅफे पण एक नंबर असं बाजूला बनलंय ना, काय बोलू तुला, एक नंबर. शॉपला आता खाऊन वगैरे तर झालेलं आहे. तर निघूया आपण इथून, कारण सनसेटला तर अजून बराच टाईम आहे. तर एवढं तर काय व्ह्यू आलेला नाही आहे. खूप टाईम आहे सनसेटला वगैरे. कारण आता इथं खूप मोकळं यायला नाही म्हटलं तरी तो 7 वाजेपर्यंत सनसेट येईल. तोपर्यंत बोललो सर आता, कारण तिकडे आता ट्रॅफिक लागेल आपल्याला. 6:30 वाजले जातात. सो जाऊया, निघूया इथून. बाकी मला तर खूप म्हणजे खूप बरं वाटलं आज मनाला. एवढं बरं वाटलं ना की मला शब्दात ते एक्सप्रेस करता नाही येते. इतकं छान वाटलं की इतकं मस्त जागा आहे इकडं. कॅफे पण चांगला होता आणि व्ह्यू तर इतका भारी आहे. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, इकडं गर्दी नाही कोणाची. हो का ना, रस्ता खाली मोकळा रस्ता, म्हणजे गर्दी नाही काय नाही, एकदम अशी विदाऊट गर्दीवाली जागा आहे. एकदम भारी जागा आहे. बघू आता तिथं पुढे एक स्पॉट आहे, तिथं गाडी लावतो, थोडा गाडीचे जरा 1-2 फोटोज वगैरे क्लिक करतो आणि मग निघतो. बस झालं. आता नंतर मला ट्रॅफिक लागेल त्यासाठी बस झालं, अदरवाईज जायची तर इच्छा बिलकुल पण नाही. सो गाईज फायनली आता पोचलेलो आहे, रीच झालेलं आहे. आता आहे दुकानामध्ये माझा मित्र आहे सिद्धिविनायक सिंग. आया सर्व या वन डायरेक्शनचे हे सर्वे सर्व. सो आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.